नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे महाशिवरात्र, तर त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भगवान शंकरांची आपल्या सर्वांवर अशीच कृपा राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे छानच असाल. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटतो आणि नवीन ब्लॉगमध्ये नवीन गोष्टी काय काय बघायला मिळत आहे ते बघूया. तुम्ही आजचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. सर्वात आधी ना माझं इथे काम चालू आहे ते म्हणजे ओव्हरलॉकचं. तर नेहमीचंच आहे ते ओव्हरलॉकच्या कामासाठी म्हणून मी वरती आले. आणि पहिलं मी आधी ते जे आहे ते सगळं करून घेते. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की गुढीवस्त्र बनवायची कामं चालू आहेत आणि ते आता कंप्लीट झालं आहे. म्हणजे त्यानंतर कंप्लीट झालं होतं पण त्यानंतर ब्लॉग केला नव्हता. तर आज ब्लॉग करते तर तुम्हाला दाखवते की कसं कंप्लीट म्हणजे झालं आहे, ते किती छान दिसतं आहे आणि कसं झालं आहे, कसं बनलं आहे. तर आणि त्याच्यासोबत काय काय ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते. तर हे बघा, ही सगळी गुढीवस्त्र बनवून तयार आहेत. तर एक एक मी तुम्हाला दाखवते. पहिला ऑरेंज कलर आहे. सगळे कलर जे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले तेव्हा ते सगळे कलर तयार केले. रेड, त्याच्यानंतर ग्रीन आणि हा पिंक कलर, लाईट पिंक ऑलरेडी रेडी होता. त्यानंतर हा ब्राउनिश मरून कलर, वाईन कलर आणि सगळे कलर ना एकदम सुंदर दिसत आहेत. मोरपंखी कलर आणि त्यानंतर ब्लू कलर, सगळेच कलर खूप छान दिसत आहेत आणि खूप छान बनून तयार झाले हे. आणि आता आपल्या जे GS पैठणी स्टुडिओचे जे सगळे पेजेस आहेत तिकडे फोटोज वगैरे सगळं शेअर केलेलं आहे. व्हिडिओज अजून घ्यायचे आहेत भरपूर त्याच्यावर. आणि अजून तसं पण 1 महिना बाकीच आहे त्यासाठी. तर बघा हे असं सगळं, एवढे सगळे हे मला वाटतं 9 कलर्स आहेत. सॉरी 8 कलर्स आहेत. अजून 1 कलर बाकी आहे, तो मेकिंगमध्ये आहे. तो अजून 1 कलर बनणार आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्याच्या सोबत ना म्हणजे गुढीवस्त्रासोबत एक नवीन गोष्ट ती म्हणजे हे आंब्याच्या पानांचा डहाळं, जे तुम्ही तांब्याला किंवा गुढीला असं बांधू शकता. तर हे पण अवेलेबल आहे. आणि त्यानंतर नैवेद्यासाठी लागणारं आपलं केळीचं पान. तर हे अशा प्रकारचं वेगळी डिझाईन थोडी बनवली आहे. पहिलं जी होती नॉर्मल पानं अवेलेबल होती, पण यावेळेला स्वस्तिक केळी पान ट्राय केलेलं आहे आणि ते काही अशा प्रकारे आहे. तर हे सगळ्या वस्तू गुढीपाडव्यासाठी अवेलेबल आहेत. तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे. तर तुम्ही जाऊन आमच्या पेजवरती हे सगळं चेक करू शकता आणि ह्याचे डिटेल्स पण बघू शकता. आणि तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. तर ही जी सगळी गुढीवस्त्र आता मी दाखवली, तर तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणता कलर जास्त आवडला तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला तर सगळेच छान दिसतात आहेत, पण तुमचं ओपिनियन नक्की सांगा मला. तर तोपर्यंत आता इथे ना मम्मीचं जेवण बनवून पण तयार झालेलं आहे. आणि आज जेवणात आहे भेंडीची भाजी आणि मटकीची आमटी आणि भात आणि लोणचं. तर असं छान मेन्यू आहे आज. माझ्या आवडीचा आमटीचा मेन्यू आहे. ॲक्च्युली गेल्या वर्षी आम्ही महाशिवरात्रीला गावी गेलो होतो आणि तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल की गावच्या मंदिरात सगळं पूजा वगैरे होती, तिथे आम्ही गेलो होतो. तर त्याच्यामुळे मुंबईत नव्हतो तर काही करता आलं नाही. आणि यावर्षी गावी जायला नाही मिळालं. यावर्षी मुंबईतच आहे घरी. तर म्हटलं की रुद्राभिषेक करूया आणि रुद्राध्यायाचा पाठ करूया. कारण की म्हणजे असं सगळं पूजा केली ना, थोडं घरातलं वातावरण जे असतं ते प्रसन्न वाटतं आपल्याला. आणि आज वेळ पण आहे आम्हाला भरपूर, तर म्हटलं की करूनच घेऊया. शक्यतो आम्ही श्रावणी सोमवारमध्ये पण करतो, पण गेल्या वर्षी श्रावणी सोमवारला वेळ नव्हता मिळालेला अजिबात. तर म्हटलं की आता आहे महाशिवरात्री, तर महाशिवरात्रीला एक रुद्राभिषेक करून घेऊया. तर त्याची आता माझी सगळी तयारी चालू आहे. तर बघा तुम्ही कसं काय काय होतं ते.
तर मम्मी नैवेद्य बनवेपर्यंत मी त्या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली की ते झाल्यावरती लगेच पूजेला सुरुवात करायला. तर आता मी थोड्या वेळातच पूजेला सुरुवात करू लगेच. तर इथे आता आम्ही रुद्राभिषेकाच्या पूजेला सुरुवात केलेली आहे आणि सगळं व्यवस्थित एकीकडे घेऊन ठेवलं आहे आणि आता पूजा सुरू करतो आहे. तर मम्मी पाण्याचा अभिषेक करत होती आणि मी वाचन करायला घेतलं होतं. जे काही सगळे स्तोत्रमंत्र होते म्हणजे त्यामध्ये शिवमहिम्न स्तोत्र, शिवकवच स्तोत्र, रुद्र अध्याय स्तोत्र आणि त्याचबरोबर कालभैरवाष्टक, त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष आणि रामरक्षा स्तोत्र आणि अनेक जे बाकीचे छोटे छोटे मंत्र आहेत ते सगळं वाचन केल्यानंतर हा रुद्राभिषेक पूर्ण होतो. तर याला आम्हाला साधारण दीड ते 2 तास तरी लागले. कारण की हे जे शिवमहिम्न म्हणा, शिवकवच म्हणा, तर ती जी स्तोत्र आहेत ना ती म्हणायला फार कठीण जातात उच्चार करायला. तर बाकीच्या गोष्टी मी पहिल्यापासूनच शाळेत असल्यापासून आम्हाला वाचन शिकवल्यामुळे ते कठीण गेलं नाही. ते मला वाचता येतं व्यवस्थित, पण ह्या गोष्टींमध्ये मला थोडंसं कठीण जातं. तर मग ते आम्ही मोबाईलवरती लावून पण ठेवतो आणि जेवढं जमेल तेवढं मी स्वतः वाचनाचा प्रयत्न करते. म्हणजे ते प्राकृतमध्ये वाचलं तर तितकं हे नसतं, पण ते जर आपण संस्कृतमध्ये वाचलं तर त्याला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे मी संस्कृतमध्येच वाचन करते. जेवढं जमेल तेवढं मी वाचते. बाकीचं ते आम्ही लावून ठेवतो मोबाईलवर, मग त्याचा व्हॉईस येत असतो. तर अशा प्रकारे पूजा आमची चालू असते. आणि कसं असतं, आपण जेव्हा असं पूजा काहीतरी घरामध्ये करतो तर आपल्याला स्वतःला ते घरातलं वातावरण खूप प्रसन्न होतं. तर आता मार्गशीर्ष महिना चालू होता तर दर गुरुवारी घरात पूजा होत होती, घट मांडणी होत होती, त्याच्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न होतं. आता बऱ्याच दिवसांनंतर जेव्हा आज रुद्राभिषेकाची पूजा झाली तर एकदम म्हणजे छान वाटलं आम्हाला की घरात मंत्र उच्चारण झाल्याने आणि जर आपण स्वतः ते वाचत असू ना तर आपल्या मनाला पण एक शांती मिळते आणि घरात पण एकदम असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं. कारण ते मंत्र जे असतात ते आपल्या घरात गुंजतात, त्याच्यामुळे घरातलं वातावरण खूप स्पेशली छान होतं त्याच्यामुळे. तर पूजा असं यासाठी नाही की काही फळ मिळेल किंवा काय वगैरेसाठी पूजा नाही, पण पूजा का तर त्यासाठी पूजा, कारण की घर आपलं जर शांत राहिलं, आनंदी राहिलं तर आपण पण आनंदी राहतो त्या घरामध्ये. तर त्यामुळे अशा छोट्या छोट्या पूजा आम्ही करत असतो, कारण आम्हाला खूप छान वाटतं अशी पूजा वगैरे केली की. तर स्वतःच्या आवडीसाठी म्हणून ह्या सगळा घाट असतो. तर खूप छान वाटतं अशी पूजा. आज पूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं आणि खूप छान वाटलं. तर तुम्हाला पण जर आवड असेल तर तुम्ही नक्की घरामध्ये अशी छोट्या छोट्या पूजा अर्चा करत जा, कारण तेवढंच तुमच्या मनाला प्रसन्नता मिळते आणि तुमच्या घरात वातावरण पण छान होतं. तर तुम्ही असं छोटं मोठं पूजा नक्की घरामध्ये करत जा नेहमी. आणि पूजा करताना ना जे काही स्तोत्र मंत्र जे वाचन मी करत होते तर ते मी स्वामींचं जे दिंडोरी प्रणीतचं नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं पुस्तक येतं, त्या पुस्तकामधून मी सगळं ते वाचन करत होते. त्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे सगळी स्तोत्रमंत्र दिलेली आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातून वाचन करणं खूप सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या यूट्यूबवरती सगळे स्तोत्रमंत्र अवेलेबल आहेत, तर तुम्ही यूट्यूबला पण लावून ठेवू शकता घरामध्ये, त्यांनी पण छान वाटतं खूप. तर तुम्ही यूट्यूबला पण ते स्तोत्रमंत्र जे असतील ते प्ले करून ठेवू शकता. तर सगळी स्तोत्रमंत्र वाचून झाल्यानंतर रुद्राभिषेक पूर्ण झाल्यानंतर त्याचं जे पाणी होतं ते आम्ही बाजूला काढून ठेवलं, कारण की ते पिणं खूप चांगलं असतं. ते पाणी तुम्ही पिऊ शकता त्यानंतर. तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही मग चौरंगावर शंकराच्या पिंडीची स्थापना केली आणि मग पूजा त्याची केली. त्यावरती अक्षता आणि त्यानंतर फुलं, धोत्र्याचं फळ वगैरे वाहून त्याची पूजा केली. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा बेलपत्र वाहताना शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं असतं आणि बेलपत्र वाहायचं असतं. तर ते आम्ही करून घेतलं आणि त्यानंतर आमची पूजा पूर्ण झाली. तर अशा प्रकारे आजची पूजा खूप छान अशी झाली आणि खूप छान वाटते आता पूजा झाल्यावरती. आणि मम्मीने नैवेद्य बनवला होता, पांढरी शुभ्र रव्याची खीर होती आज नैवेद्याला. आणि तर अशी काहीशी आजची पूजा झाली. खूप छान वाटलं पूजा करून.
सो आजची पूजा खूप छान झाली, तुम्ही आता बघितलीच असेल. तर खूपच मस्त झाली पूजा आणि आता पूजा करून घेतलेली आहे. आता बघूया काय काय करायचं आहे ते. तर आता पहिला आम्ही घेतली संध्याकाळची चहा प्यायला आणि त्याच्याबरोबर आज आहे ब्रेड बटरचं स्नॅक्स संध्याकाळच्या चहाला. तर आता इथे मी बसली होती मशीनवर ब्लाऊज शिवायला सगळे आणि मध्येच मला इच्छा झाली तर मग मी कुरकुरे घेतले आणि काम करता करता इथे स्नॅक्स चालूच आहेत माझं. तर संध्याकाळी पूजा झाल्याच्या नंतर आहे ना मी ब्लाऊजच शिवायच्या कामात होती आणि काय काय ब्लाऊज बनवलेत आणि काय काय पॅटर्न केलेत. तर तुम्हाला दाखवते, तुम्ही मला नक्की सांगा की कसे झाले. तर हा एक ब्लाऊज आहे, हा मी आज नाही बनवला आहे, हा त्या दिवशीच बनवला आहे आणि हा मम्मीच्या फ्रेंडचा ब्लाऊज आहे. तर ह्याला एक वेगळा पॅटर्न इथे नॉट अटॅच केले आणि एक वेगळ्या पद्धतीचा हा ब्लाऊज पॅटर्न बनवला आहे. म्हणजे सिम्पलच शिवायचा होता, तो फार काही पॅटर्न नव्हता करायचा, पण हा बेसिक आपला एक नेक डिझाईन केलेली आहे. त्यानंतर दुसरा एक मम्मीसाठी जो स्टिच केला आहे तो पण तसाच आहे आणि याला हाताला बघा एक वेगळी डिझाईन केली आहे. हाताला ट्रायंगलची डिझाईन टाकलेली आहे आणि बाकी हा अशी डिझाईन आहे, म्हणजे इथे एक बटन येईल याला, अशा प्रकारे आहे तो. तर आपण ब्लाऊज छान झालेला आहे. तुम्हाला आवडलं का ते मला सांगा नक्की. मला तर छान दिसतोय. आणि हा अजून एक आहे तो प्लेन आहे. हे घरातले सगळी कामं चालू आहेत, म्हणजे हे असा वेळ मिळत नाही. तर आता जेव्हा वेळ आहे तर म्हटलं थोडा जो स्टॉक आमचा GS पैठणी स्टुडिओचा बऱ्यापैकी कपड्यांचा स्टॉक रेडी आहे, सो टाईम आहे. तर म्हटलं की हे ब्लाऊज कंप्लीट करूया. तर आता सध्या ब्लाऊज मेकिंगच्या कामामध्ये आहे आणि हा एक ब्लाऊज तर छानच झाला आहे आणि हा पण छान झाला आहे. अजून पण बरेच पॅटर्न्स आणि ब्लाउजेस बनवायचे आहेत. जर मला जमलं तर मी नक्की हे पॅटर्न किंवा याची फिनिशिंग याचा एक वेगळा व्हिडिओ शेअर करेन की कसं स्टिचिंग वगैरे काय फिनिशिंगने अजून किती करता येतं आणि काय काय पॅटर्न आपण करू शकतो, त्याचे एक वेगळे मी व्हिडिओज रेडी करेन, ब्लॉग्समध्ये मी टाकेन नक्की. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे डिझाईन्स कसे झाले, छान झाले आहेत का आणि अजून काही डिझाईन्सचे तुम्हाला व्हिडिओज असे बघायला आवडतील का किंवा ब्लॉगमध्ये तुम्हाला पॅटर्न्स वगैरे वेगवेगळे बघायला आवडतील का, तर ते पण मला कमेंटमध्ये कळवा. मग आपण त्याप्रमाणे ट्राय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बघूया. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या पुरतं तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.